पंडित दीनदयाळ परिवार प्रतिष्ठानच्या वतीने विधान परिषदेचे सदस्य आमदार सुनील कर्जतकर यांचा सत्कार। भारतीय जनता पार्टीने पिढी बदलल्याने पक्षाला मोठे यश मिळाले। आमदार सुनील कर्जतकर। पंडित दीनदयाळ परिवाराचा हा सत्कार म्हणजे एक कौटुंबिक स्नेह मेळावाच आहे। अहिल्यानगर जिल्ह्यात प्रतिकूल परिस्थितीत भारतीय जनता पार्टीचे संघटनाचे कार्य केले आहे। या जिल्ह्यामध्ये सूर्यभान वहाडणे यांच्यासारखे नेते होऊन गेले आहेत, ज्यांच्यावर एक सुद्धा डाग दिसत नाही। तसेच राजाभाऊ झरकर, माणिकराव पाटील, गोंडकर, खटोड यांच्यासारखे असंख्य कार्यकर्त्यांची खाण म्हणजे नगर जिल्हा आहे। जिल्ह्यात प्रतिकूल परिस्थितीत भारतीय जनता पार्टीचे काम करत असताना जामखेड या तालुक्याने भारतीय जनता पार्टीला पहिले जिल्हा परिषद सदस्य साहेबराव इंगळे, पहिले आमदार सदाशिवराव लोखंडे, मार्केट कमिटी पहिल्यांदा जिंकली। या गोष्टीचा मनस्वी आनंद आहे। सध्याच्या काळात भाजप हा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे। केंद्रात व राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे। तसेच 22 राज्यात भाजप सत्तेवर आहे। भारतीय जनता पार्टीने पिढी बदलल्याने पक्षाला मोठे यश मिळाले आहे, असे प्रतिपादन विधान परिषद सदस्य आमदार सुनील कर्जतकर यांनी केले आहे। वसंतने आणि इथल्या काही लोकांनी सांगितले की तुम्ही आमदार झाला तुमचा सत्कार करायचा। मी वसंतला म्हणून वसंत सत्कार नको, मी नगरनंतर नाशिकला संघटन मंत्री होतो आणि तिथं संघटन मंत्री असताना माझ्याबरोबर जे काम करत होते असे बाळासाहेब सानप, विजय साने, बाळासाहेब आहेर यांनी मला फोन केला की तुमचा सत्कार करायचा। नाही, माझ्याबरोबर त्यांनी काम केलं अशांच्या बरोबर आपलं चहापाव नाशिकवाल्यांनी मिसळपावचा कार्यक्रम केला। माझ्याबरोबर काम केलेले 110 कार्यकर्ते त्याला सर उपस्थित होते। 2-2.5 तास तसं सगळ्यांची गप्पा, काय कोणाचं काय भाषणबाजी नव्हती, 1-2 मिनिटं औपचारिक भाषण केलं। त्या काळातल्या कार्यकर्त्यांनी जे काम केलं आणि आज आपल्या पक्षामध्ये आपला पक्ष का वाढला हे पहिली लक्षात ठेवा। आपल्या पक्षाने जनरेशन चेंज केली म्हणून पक्ष वाढला। आपण तक्रार करतो, मी पण त्यातलाच आहे ना। पाणी जर वाहतं ठेवलं नाही तर त्याचं डबकं होतं आणि डबकं झालं की त्याच्यावर मच्छर आणि ते येतात। जे काँग्रेसचं झालं, काँग्रेस का संपली? त्यांनी पाणी बदललं नाही, जनरेशन बदलली नाही। भारतीय जनता पक्ष आज जगातला सगळ्यात मोठा पक्ष, केंद्रात सत्ता, देशात 22 राज्यात सत्ता आणि राष्ट्रीय अध्यक्ष किती वय आहे त्यांचं? 45 आहे। डेअरिंग कुणाचं? खरगेंचं वय किती? त्यांच्या दुप्पट 86। खरगेंना चालता पण येत नाही, खरगेंना त्यांच्या मुलाला हे करायचं। त्यामुळे आपल्या पक्षामध्ये आपण पूर्ण जनरेशन बदलली। वसंत शेठ, मी सुद्धा कुठल्याही पदावर गेले 7 वर्ष नाही। तुम्हाला माहिती आहे का, माझ्या कामामुळे दिसत नाही असं, मी कामात राहतो म्हणून चालतंय। त्यामुळे माझ्या मनात आलं की ही जी आपल्याबरोबर काम केलेली पिढी आहे ही रोजच्या दगदगीच्या आणि धाकधुकीच्या कामात नाही आहे। याचा अर्थ ती कामाची नाही असं नाही, कामात नसणं आणि कामाची नसणं ह्याच्यात फरक आहे। ही सगळी मंडळी कामाची आहे। अशा त्या पिढीतला एक कार्यकर्ता म्हणून मला पक्षाने ही संधी दिली। रंगार गल्ली येथील पंडित दीनदयाळ परिवार प्रतिष्ठान, पंडित दीनदयाळ पतसंस्था व भारतीय जनता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने नवनिर्वाचित विधान परिषदेचे सदस्यपदी निवड झाल्याने आमदार सुनील कर्जतकर यांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी पंडित दीनदयाळ परिवार प्रतिष्ठानचे संस्थापक वसंत लोढा, अध्यक्ष धनंजय तागडे, सचिव बाळासाहेब भुजबळ, कार्याध्यक्ष सूरज अग्रवाल, अभय आगरकर, अनिरुद्ध देवचक्के, भानुदास बेरड, सदाशिव देवगावकर, सुनील रामदासी, भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन कापसे, माजी तालुकाध्यक्ष बबनराव मुठे, संगमनेरचे माजी नगरसेवक
गिरीश मुळे, ज्ञानेश्वर करपे, राहुरीचे भाजपाचे माजी अध्यक्ष राजेंद्र दरक, प्रकाश पारख, पारनेरचे बबनराव डावखर, CA ज्ञानेश्वर काळे, विलास नांदे, बाबासाहेब साठे, अनिल सबलोक, अनिल गट्टानी, चेतन जग्गी, ॲडव्होकेट राजेंद्र सेलोत, उद्योजक संजय चव्हाण, पोपट लोढा, संजय वल्लाकट्टी, महावीर कांक्रिया, सोमनाथ चिंतामणी, संग्राम म्हस्के, पारस लोढा, ॲडव्होकेट अच्युत पिंगळे, ॲडव्होकेट देवेंद्र बंब, कैलास दळवी, अनिल निकम, सचिन पारखी, प्रशांत मुथा, ज्ञानेश्वर भांगे, मयूर बोचुघोळ, उदय अनुभुले, किशोर रायमोकर, निलेश लोढा, कालिंदी केसकर, उज्ज्वला भांगे, सुरेखा जंगम, लीलावती अग्रवाल आदींसह भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारत माता की आज या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र ज्यांनी या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी सर्वदूर पोहोचवण्यासाठी, म्हणजे फार प्रतिकूल काळ होता त्या काळात, त्या काळामध्ये श्यामजाजू हे जिल्ह्याचे अध्यक्ष होते आणि सुनीलजी कर्जतकर हे जिल्हा चिटणीस होते. त्या काळात म्हणजे 1995च्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये पोहोचवण्याचं काम त्या काळामध्ये झालं. त्यावेळेस नगर जिल्ह्यामध्ये वेगवेगळे क्षेत्र होती. या क्षेत्रामध्ये कुठेही भारतीय जनता पार्टीचा सहभाग नव्हता, प्रवेश नव्हता. परंतु 1994 असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, दूध संघ असेल, पंचायत समितीचे वेगवेगळ्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष झाले. अशा काळामध्ये सुनील कर्जतकर यांनी या नगर जिल्ह्यामध्ये एक संघटनात्मक कामाची एक फार चांगल्या प्रमाणात उभारणी केली होती. आणि ही उभारणी झाल्यानंतर सुनील कर्जतकरांचं काम हे गोपीनाथजी मुंडेंच्या लक्षात आलं. गोपीनाथजींनी 2099 साली सुनील कर्जतकरांना डायरेक्ट मुंबईला बोलवून घेतलं आणि मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या कामामध्ये त्यांना जोडलं गेलं. त्याच्यानंतर ते भारतीय जनता पार्टीचे संघटन मंत्री झाले. प्रदेशाचे वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्यांच्यावर आल्या. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक म्हणून त्यांच्यावर जबाबदारी आली. अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्यामध्ये त्यांनी त्यांचं संघटन कौशल्य जे दाखवलं, त्यातनं आज आपण पाहतोय भारतीय जनता पार्टीचा विस्तार. भारतीय जनता पार्टीचं म्हणजे पूर्वी म्हणायचे नगर जिल्ह्यात जर यश मिळवायचं तर फार अवघड आहे. एक वेळेस पश्चिम बंगालमध्ये यश मिळेल, पण नगर जिल्ह्यामध्ये यश मिळेल का नाही अशी अवस्था नगर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीची होती. आणि हे सगळं घडवण्यामध्ये सगळ्यात महत्वाचा सहभाग याच्यामध्ये कर्जतकरांचा आहे. याच्यामध्ये आज जे काही महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला यश आपल्याला पाहायला मिळत आहे, विशेषतः मुंबई महानगरामध्ये एक जामखेडसारख्या शहरातील खेड्यापाड्यातील भागातून गेलेला तरुण आपल्या आयुष्यातील 20-25 वर्ष मुंबई विभागाचं संघटन पद सांभाळतो आणि या पदाच्या माध्यमातून उभं केलेलं संघटन आणि त्या संघटनाच्या बळावर आज मुंबईचा महापौर हा भाजपचा आहे. आणि त्याचं श्रेय 1 पॉईंट जरी म्हटलं तरी ते सुनील रावांना आपल्याला द्यावं लागेल. कार्यकर्ते जोडणं, कार्यकर्त्यांना समजावून घेणं, कार्यकर्त्यांच्या घरी जाणं
कार्यकर्त्याच्या सुखादुःखामध्ये सहभागी होणं, या सर्व माध्यमातून पक्षाशी मुंबईतील असंख्य कार्यकर्ते जोडले आणि त्याचं यश आज आपल्या दृष्टीपथात आहे, आपल्या नजरेसमोर आहे. मुंबईमध्ये मग आमदारकीचं इलेक्शन असो किंवा मुंबई महापालिकेचं इलेक्शन असो, त्यामध्ये त्याची प्रचिती आलेली आहे. निश्चितपणे पक्षाने एक नवी जबाबदारी त्यांच्यावर सोपवलेली आहे आणि ही जबाबदारी सुद्धा ते यशस्वीपणे पार पाडतील. आपल्या सर्वांच्या वतीनं या नव्या जबाबदारीसाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. पक्ष मला काय देईल त्याऐवजी मी पक्षाला काय देऊ शकतो, अशा प्रकारचा आयुष्यभर ज्यांनी विचार केला असे सुनील कर्जतकर. आणि भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक वेळा आम्ही अनुभवलेले की पक्ष काही न मागता कार्यकर्त्याच्या कामाकडे बघून त्याला योग्य तो अशा प्रकारचा सन्मान देत असतो. आणि माझ्या मते आजचा सुनील कर्जतकरांचा जो काही आमदारकीचा सन्मान आहे तो याच्यातूनच झाला आहे असं मला वाटतं. 1980 सालापासून आम्ही बरोबर काम करतो. 1982 साली ते युवा मोर्चा 1982च्या दरम्यान ते युवा मोर्चाचे अध्यक्ष होते आणि तेव्हा मी नगर शहराचा युवा मोर्चाचा अध्यक्ष होतो. मग जसं सुनील पंडित साहेबांनी सांगितलं तेव्हा राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष आणि नंतर स्वतंत्र. आणि जुन्या कार्यकर्त्यांची तसं पाहायला गेलं तर काही मिळवायचं अशी काही परिस्थिती नव्हती किंवा मिळवण्यासाठी पक्षामध्ये काम करायचं असं नव्हतं. आजची परिस्थिती म्हणजे अशी आहे किंवा पक्षात गेल्यापूर्वी जातींचा जो आहे तो महापूर जो आहे तो पक्षासमोर येत असतो. परंतु पूर्वी कार्यकर्ते पक्षामध्ये आणणं हेच एक मोठी चुनौती आपण जे म्हणतो ते पक्षापुढे होते. आणि संघटन कौशल्य जे आहे सुनील कर्जतकरांमध्ये परत भरलेला आहे. पक्षाचं काम अतिशय नेमक्या प्रमाणात कार्यकर्त्याला समजून उमजून घेऊन आणि त्याला आपल्या विचारधारेमध्ये जे ते आणून त्याला पुढं करणं अशा प्रकारचं त्यांनी काम केलेलं आहे. सुनील कर्जतकरांना हा जो सन्मान मिळालेला आहे तो जवळजवळ 46 वर्ष मिळालेले अशा. पहिल्यांदा या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. त्यांच्या पक्षीय कारकिर्दीबद्दल आतापर्यंत या ठिकाणी सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केलेली आहेतच. जिल्ह्यामध्ये एक पत्रकार या नात्यानं गेली 30 वर्ष काम करत असताना कर्जतकर सरांनी केलेलं जे कार्य आहे ते कार्य मला अनुभवता आलं आणि त्या कार्याचा या सगळ्यांबरोबर मी या ठिकाणी साक्षीदार आहे. पंडितजींनी असं म्हटलं होतं की मैं अपने लिए नहीं अपनों के लिए हूं. आणि खऱ्या अर्थानं अपनों के लिए काम कसं करावं याचं एक उत्तम असं उदाहरण हे आपल्याला कर्जतकर सरांच्या व्यक्तिमत्वातून पाहायला मिळतं. पक्षासाठी आणि पक्षाच्या विचारांसाठी, पक्षाच्या नेत्यांच्या विचारांसाठी समर्पित अशा भावनेनं त्यांनी आपल्या पक्षासाठी योगदान दिलं. संघटन कौशल्य हा त्यांचा विशेष गुण मी त्या काळामध्ये पाहिला. म्हणजे इतके बलाढ्य सत्ता त्या ठिकाणी नगर जिल्ह्यामध्ये असताना रस्त्यावर उतरून जी आंदोलनं भाजपची त्या काळामध्ये आम्ही पाहिली, संख्या अतिशय कमी असायची आणि लोकही त्यांच्यावर टीका करायचे की इतक्या कमी संख्येने काय होणार आहे पुढं. पण या सगळ्या विचारांना गेल्या 26 वर्षांमध्ये अहोरात्र आणि अविरतपणानं काम करून त्यांनी जे उत्तर दिले या सर्व कार्यकर्त्यांनी ते आपण आज या ठिकाणी प्रत्यक्ष डोळ्यांनी अनुभवतो आहोत.